ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नाशिक येथील श्री गजानन महाराज सेवा संस्थेच्या वतीनं नाशिक शहरातील सहाय्यक प्राध्यापक, मुख्याध्यापक, उपशिक्षक, शिक्षकांना आदर्श शिक्षक नाशिक शहर जिल्ह्यासह शिक्षकांचा पुरस्कार वितरण समारंभ मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. शिक्षण म्हणजे समाजाचा आरसा असून तो दाखविण्याचं काम शिक्षक करतो. देशाचा विकास आणि सुदृढ सुसंस्कृत समाज घडविण्यासाठी शिक्षकांचं योगदान मोलाचं आहे. अशा सर्व नाशिक जिल्ह्यातील शहरातील शिक्षक आणि शिक्षिका यांचा सन्मान करण्यात आला. श्रीमती शुभांगी श्रावण कापडनीस, उपशिक्षिका, मनपा शाळा क्रमांक मसरूळ नाशिक, जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत उपशिक्षिका पदावरील नोकरी सुरू केली. जिल्हा परिषदेतील सेवा 12 वर्षे इतकी केल्यानंतर जिल्हा अंतर्गत बदलीने 2006 मध्ये नाशिक महानगरपालिका संचलित शाळेत रुजू झाल्या. शिक्षणाचं महत्त्व पटवून देता येईल या दृष्टिकोनातून शुभांगी कापडनीस या सातत्यानं प्रयत्न करीत आहेत. आज सौ कापडनीस मॅडम यांना श्री गजानन महाराज सेवा संस्थेच्या वतीनं आदर्श शिक्षिका म्हणून पुरस्कारानं गौरविण्यात आले. त्याबद्दल पुरस्काराला उत्तर देताना त्यांनी विद्यार्थी आणि शिक्षक आणि भविष्यातील व्यक्ती या विषयावर सर्वांना मार्गदर्शन केले. सर, मला पुरस्कार म्हणजे मी आजपर्यंत घेतलेला नाही आणि मी पुरस्कारापासून जरा 10 हात लांबच राहते. मी माझं काम करते, माझं काम करणं हे माझं कर्तव्य आहे आणि मला ते करत राहायचं आहे. परंतु सर म्हणाले की नाही मॅडम, असं चालत नाही, तुमच्या कामाची पावती तुम्हाला मिळाली पाहिजे. आणि त्यांनी स्वतः आधीच नाव दिल्यानंतर मला प्रस्ताव देणं अपरिहार्य झालं. आणि मग मी प्रस्ताव दिल्यानंतर काही दिवसांनी आपल्या संस्थेची यादी जाहीर झाली आणि त्यात माझं नाव आल्यानंतर मला विशेष आनंद झाला की गजानन महाराजांच्या कृपेने मला हा पुरस्कार मिळत आहे. माझी जी सुरुवातीची नोकरी होती, मी 24 डिसेंबर 1993ला जिल्हा परिषदेकडे सेवा सुरू केली आणि त्याच्यानंतर जवळपास 12 वर्ष सेवा झाल्यानंतर मी जिल्हा अंतर्गत महानगरपालिकेकडे जवळपास 19 जून 2006 मध्ये महापालिकेकडे आले. आता माझ्या महापालिकेकडे आल्यानंतर जो जिल्हा परिषदेकडचा शैक्षणिक जे क्षेत्र होतं आणि महापालिकेचं जे क्षेत्र होतं, या दोघांमध्ये फारसं अंतर नाही. दोन्ही क्षेत्र सारखीच आहेत. सर्व विषय शिकवले. राज्यस्तरीय विद्यार्थी समोर